गट क्रमांक 35 इथपर्यंत रस्ता होता. त्याच्यानंतर दशरथ पळसकर यांनी तो पानन रस्ता अडवला किती 1 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर परत दुसऱ्या गटात पण त्यांनी 35चा 5 मध्ये पण अडवला. तिथपर्यंत पानन रस्ता अडवला आणि त्यांचं असं म्हणणं होतं का तुम्ही सर्वे नंबर बांधानी मागणी करा. त्याप्रमाणे सर्वे नंबर बांधानी मागणी केली. त्याप्रमाणे सर्वे नंबर बांधानी मागणी केल्यावर आता सर्कल मॅडम आले, त्यांनी पाहणी केली तर त्याच्यात चुकून म्हणजे ऑलरेडी त्या माणसांची नावं फक्त खात्यावर आहेत, ते त्यांचे नातेवाईक म्हणून आहे, पण ज्याची जमीन आहे ती पळसकरांची जमीन आहे. तर त्यांनी त्यांना उभं करून ते म्हटले तिथून आमची नावं खाते याच्यात नाहीत म्हणून हा रस्ता आम्ही होऊन देत नाही, नोटीस नाही आम्हाला. तर सर्कल मॅडम आल्या, त्यांनी म्हटले ठीक आहे तसं असेल तर मग तुम्ही परत हे करा, अर्ज करा. तर आता सध्या माझा 35चा 1, 35चा 7 आणि 6 या ठिकाणी ऊस आहे. तर काढण्यासाठी मला कोणत्याही प्रकारे जागा नाही आहे आणि रस्ता त्यांनी बंद केलेला आहे. आणि आता त्यांनी सांगितलेलं आहे का तुम्ही वर्षभर आमच्या रस्त्याने जावा आणि खालीपर्यंत रस्ता करून घ्या. तर मी माझ्या जमिनीपर्यंत रस्त्याची मागणी केली होती, फक्त 2 माणसांची नावं नाही त्याच्यात, त्यांना नोटीस न निघत चुकून राहिल्यामुळं त्यांना नोटीस भेटली नाही. आणि तहसीलदार साहेबांचा आदेश 12/11चा रस्ता खुला करण्याचा आहे आणि तशी त्यांनी सातबाऱ्यावर सगळ्यांच्या सातबाऱ्यावर नोंद आलेली आहे. आळकुटी रोडपर्यंत मागणी आहे त्यांची आणि आळकुटी रोडपर्यंत मागणी आहे, असं करून घ्या तुम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आम्ही आमच्या शेतीपर्यंत मागणी केलेली आहे. फक्त जो रस्ता आहे तो पानन रस्ता होता, तो गट यांनी बंद केला आहे पळसकरांनी, त्याच्यामुळं आमची गैरसोय झालेली आहे. फक्त त्या 2 नातेवाईक त्यांचे आहेत खोमणे, त्यांची दोघांची नावं नाहीत, त्याच्यामुळं त्यांनी आडकाठी घातल्यानंतर मॅडम निघून गेले. तरी आता पुढील आम्हाला तो ऊस माझा आता तोडायला आहे, तेव्हा तिथं ऊस आहे, शेड आहे, तर ते ऊस तोडायला असल्यामुळं तो कसं काय काढायचा, तो आता मी कोणत्या परिस्थितीत काढायचा. तर ते म्हटले आमच्या इकडून काढा, असं ते तोंडी म्हणतात, पण आम्हाला काय त्यांचा लीक आहे भरोसा वाटत नाही. प्रत्येक वेळेला ते आम्हाला अडवणूक करतात. रस्ता आहे बघा खाली बघा, सेंटरला जाऊन बघा. या इकडं उसापर्यंत. तर तो अडवला गेला आहे. हे बघा इथं ऊस आहे माझा, हे शेड आहे. आता हा ऊस काढावा लागेल आणि पहिला असा रस्ता होता, असा आहे. आता मी जायचं कुठून, नाही तर मला पण उपोषणाला बसावं लागेल. आता काय जर रस्ताच होत नसतं तर मी काय करायचं आता. आणि जमीन माझ्या मुलाच्या आणि बायकोच्या नावावर आहे, श्रीकांत भाऊ आवटी आणि मंदा भाऊ आवटी यांच्या नावावर ती जमीन आहे. 35चा 1 इथपर्यंत रस्ता झालेला आहे. तहसीलदार साहेबांचा आदेश आहे का 35चा 1 आणि 33चा 1, 2, 3, 4, 5पर्यंत आणि 34चा 1 आणि 2च्या आणि 35च्या 2च्या मधून हा रस्ता नोंद झालेला आहे. तर तसा रस्ता होण्यास माझी विनंती होती, पण तहसीलदार मॅडम म्हटले का बाबा त्यांचे नाव नसल्यामुळं मग ते गेले निघून. 35चा 2 या ठिकाणी संतोष बबन खोमणे, सागर बबन खोमणे, स्वप्नील बबन खोमणे, अंजनाबाई लक्ष्मण पळसकर आणि कांताबाई बाळासाहेब राऊत. तर यांना नोटीस न गेल्यामुळं त्यांनी रस्त्याचं काम बंद केलं. पण त्यांच्या आजीच्या नावानं ज्या वेळेला केस दाखल केली त्यावेळेला लक्ष्मीबाई भिवा खोमणे यांच्या नावाने नोटीस काढलेली आहे. पण हे वारस नोंद नंतर झालेले आहे, फेरफार नंतर पडलेले आहे, निकालानंतर आदेशानंतर. त्याच्यामुळे त्यांना नोटीस गेली नाही, त्यामुळे त्यांना नोटीस देता आली नाही आणि त्यांनी गुमराह करून काम बंद केलं.